कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण यांना विचारायला हवं ना. कोणाला? शत्रूला? त्याची काय गरज आहे? बरं, तो काही करत असताना तुला काही विचारतो का? नाही ना. मग आणि तसंही नाश्ता झाल्यावर तो कुठे घरी थांबणार आहे? तो तर बाहेरच जाईल. सो आजचा दिवस अप्लाय. हे पेप बरं, आपण नाश्ता घेऊन जाऊयात का बाहेर? यांना भूक लागली असेल. परत उशीर झाला तर? उशीर झाला तर? नाही म्हणजे ते आपल्याला पार्टीची तयारी करता येणार नाही ना. हो हो हो, ठीक आहे, चालेल. चला चला, पटकन खाऊन घेऊ. चला. होय. शत्रुराव, डॅडी कधी येणार आहेत? त्यांनाच माहिती आहे. तुमचं धंदा पाणी नीट चाललाय ना? न चालायला काय झालं, व्यवस्थित एकदम. राजू पटकन आले की ग. आणलं का? चला. हा दाजी दादा, चला आता लवकर इटा. इटा म्हणजे खावा म्हणायचंय तिला. धनुदीदी. हा तेच ते. या धनुदीदीच्या इंग्लिशला ना चांगलं गरम उलटण्याचं चटकं दिलं पाहिजे. का बस, इंग्लिशला कशाला जिभेला चटके दिले पाहिजे. ऐका ना, मी काय म्हणतोय, काहीतरी म्हणतोय. डॅडींनी एक काम सांगितलं होतं. आता आपल्याकडे राजू आली, ती एवढी चांगली सुगरणी. डॅडी म्हणले की उडदाचे पापड बनवा म्हणून. काय जास्त नाही बनवायचे, एक 20 किलो बनवायला सांगितलेले. काय? 20 किलो? अरे बापरे, एवढे कधी बनवणार? शत्रू पाहून हे बायकांसाठी लय अवघड जाईल. नाही म्हणजे पापडाचं पीठ असं कुठून कुठून नरम करावं लागतं ना, बायकांचा हात गळून पडतं. अहो दाजी, हा म्हणता होऊन जाते. तसं या दिवसभर काय करणार आहेत, बसूनच राहणार आहेत ना. तरी पण मला वाटते एवढं काम यांनी नाही केलं पाहिजे. हो बरोबर आहे. आणि तसंही ह्या पाहुण्या म्हणून आलाय तिथे, काम करायला नाही आल्या. अहो पण मग डॅडीनं काय सांगणार? त्यांना पापड पाहिजे होते ना. काका, मी बोलतो डॅडींशी, पण पुढे एवढं काम नाही करणार. हे बघा दाजी, तुम्हाला ऐका ना, कसं असतं माहितीये का, आपण जर आपल्या आई बहिणीचं कष्ट वाचवलं ना, तर आपल्या नशिबातलं पण कष्ट वाचतं. चला, मी येतो, दुकानात जायचंय मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.